मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण आज मी तुम्हाला एका अशा रात्रीची गोष्ट सांगणार आहे जी इतिहासाच्या पाण्यात कुठेतरी हरवून गेली आहे। एक अशी रात्र जिथे मराठी सिनेमाचे दोन दिग्गज जे कधीही एकाच फ्रेम मध्ये एकत्र दिसले नाहीत, ते एका गुप्त ठिकाणी भेटले होते। होय, मी बोलतोय द्विअर्थी संवादाचे बादशाह दादा कोंडके आणि कॉमेडीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल। लोकांना वाटतं की या दोघांमध्ये फक्त स्पर्धा होती, पण या पडद्यामागचं सत्य काय होतं, त्यांच्या पहिल्या भेटी मागे कोणतं गुपित दडलं होतं, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज एक असा खुलासा होणार आहे जो तुम्ही कधीच ऐकला नसेल। गोष्ट सुरू होते मुंबईच्या एका छोट्याशा चाळीतून आणि गिरणीच्या खडखडातून। एक साधा मुलगा ज्याच्या घरात गरिबी 5वीला पुजलेली, डोक्यावर वडिलांचे छत्र हरवलेले आणि जगण्यासाठी कधी भाजी विकली तर कधी गिरणीत कामगार म्हणून घाम गाळला। कुणाला वाटलं होतं की हा मुलगा एक दिवस लागोपाठ 9 सिल्वर जुबली चित्रपट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवेल, पण हा प्रवास सोपा नव्हता। जेव्हा दादांनी पहिला सिनेमा काढायचं ठरवलं तेव्हा लोकांनी त्यांची टिंगल उडवली। हा चड्डीवाला माणूस काय सिनेमा काढणार असं म्हणून हिणवलं। सेन्सॉर बोर्डाने त्यांच्या प्रत्येक संवादावर कात्री चालवली। दादा रात्री रात्री बसून रडायचे, विचार करायचे की माझं चुकतंय का, पण त्यांच्याकडे एक अस्त्र होतं, सामान्य माणसाची नाडी ओळखण्याची कला। त्यांनी दुःख पचवून लोकांना हसवायला शिकवलं। आता काळ बदलला होता, 70चे दशक संपवून 80चे दशक उजाडत होते आणि त्याच वेळी मुंबईच्या साहित्य संघात एक तरुण मुलगा नाटकाच्या बॅक स्टेजला काम करत होता। नटांना चहा देणे, पडदे ओढणे ही त्याची कामं होती। त्याचं नाव होतं लक्ष्मीकांत बेर्डे। लक्षाकडे रूप नव्हतं, पैसा नव्हता, पण त्याच्या डोळ्यात एक अफाट आग होती। जेव्हा त्याला नाटकात पहिली लहानशी भूमिका मिळाली तेव्हा त्याने स्टेजवर अशी काही एनर्जी आणली की समोर बसलेला प्रेक्षक थक्क झाला, पण चित्रपट सृष्टीत येताना त्यालाही नकार पचवावे लागले। तुझा चेहरा हिरो सारखा नाही, तू फक्त साइड रोल करू शकतोस असं त्याला सांगण्यात आलं, पण ज्याच्या रक्तामध्येच क्रिएटिव्हिटी आहे त्याला कोण रोखणार। वर्ष होतं 1985। दादा कोंडके स्टार बनले होते आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उदय होत होता। एका रात्री मुंबईच्या एका शांत हॉटेलच्या खोलीत या दोघांची एक गुप्त भेट झाली। ही भेट कुठल्या सिनेमाच्या साईनसाठी नव्हती, तर एका वेगळ्या संघर्षासाठी होती। त्या रात्री लक्षा खूप टेन्शनमध्ये होता। त्याला वाटत होतं की इंडस्ट्री त्याला फक्त एक कॉमेडी पिंजरा बनवून ठेवेल। तेव्हा दादा कोंडके यांनी लक्षाचा खांदा पकडला आणि आपले ट्रेडमार्क स्टाईल सोडून अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले होते, लक्षा, घाबरू नकोस, हे जग रडवायला बसलेलं असतं। लोकांना हसवणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे। तू तुझी कॉमिक टायमिंग सोडू नकोस, तू मराठी सिनेमाचा पुढचा राजा आहेस। दादांनी केवळ लक्षाला धीर दिला नाही, तर त्याला इंडस्ट्रीच्या राजकारणापासून कसं वाचायचं हेही शिकवलं। त्या एका रात्री 2 वेगवेगळ्या पिढ्यांचे सुपरस्टार एकमेकांचे पक्के मित्र बनले। पडद्यावर जर ते कधी एकत्र आले नसले, तर पडद्यामागे त्यांची मैत्री अतिशय घट्ट होती। जेव्हा जेव्हा लक्षाचा सिनेमा यायचा तेव्हा दादा लपून थिएटरमध्ये जाऊन त्याची स्टाईल पाहायचे आणि कौतुक करायचे। जरा विचार करा, जर हे 2 राजे एकाच सिनेमात एकत्र आले असते तर। दादा कोंडके यांची दुधारी वाक्य आणि त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे उडणारे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव थिएटरमध्ये फक्त हसण्याचा ब्लास्ट झाला असता। या दोघांनी मराठी सिनेमाला त्या काळात जगवलं जेव्हा बॉलिवूडचा दबदबा होता। आज दादा कोंडके आपल्यात नाहीत आणि आपला लाडका लक्षही आपल्याला सोडून गेलाय, पण त्यांनी दिलेल्या हास्याचा हा वारसा कधीच संपणार नाही। एका गिरणी कामगाराचा महानतापर्यंतचा प्रवास आणि एका बॅकस्टेज बॉयचा सुपरस्टार बनण्याचा संघर्ष, हाच मराठी सिनेमाचा खरा सुवर्ण काळ आहे। मित्रांनो, दादा कोंडके आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची ही ना ऐकलेली कथा
तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सस्पेन्स आणि ऐतिहासिक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.